लॉन्चिंग साठी रेडी 3, 2, 1 गो. सो नमस्कार पब्लिक, गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आपण आलेलो आहे संभाजीनगर मध्ये आणि आज आपण जाणार आहोत, जे काय मी ब्लॉग मध्ये एक्सप्लोर करणार आहे. कुठे? दौलताबाद फोर्ट वरती. चला, एकदम क्रेझी, एकदम जिंदगीत मला वाटतंय. मी तर रोज उठतो लवकर. ही जी कॅमेरा शूट करते ना, ती कधीच एवढ्या लवकर उठलेली नाही. तो काय विषय नाही, तुम्ही मला बघा, तिला नका बघू आणि व्लॉग एन्जॉय करा. चला. तर आम्ही आज खूपच अर्ली मॉर्निंग उठलोय. आम्ही नाही, ही मी उठत असतो. ही जिंदगीत पहिल्यांदा एवढ्या लवकर उठलेली आहे. असो, तर आता आम्ही निघालोय देवगिरी फोर्ट आणि त्याचबरोबर दौलताबाद फोर्टला. तर आता मी उर्फ नाही, तो देवगिरीच फोर्ट आहे. ते उगतच हे लोक जे मागून येतात ना, ते नामकरण करतात. लक्ष नका देऊ, माझ्याकडे लक्ष द्या, माझा जास्त अभ्यास झालेला आहे. बरं, मला काहीतरी सांगायचं होतं. तर 2 दिवस इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार वाटते आणि इथलेच आहे. आता इकडचं सगळं माहित झालं, त्याच्यामुळे आता आम्ही फुल नोटतो. कोणी आम्हाला काही विचारलं का डायरेक्ट हाणतो नाही का? असं करतो. पण आम्हाला कोण नडतच नाही. परवा दिवशी खूप नडत होते लोक, पण आता 2 दिवस झालं कोणी आम्हाला त्रास नाही देते. ठीक आहे, चला आता आपण जाऊया. ते सगळ्यात क्रेझी गोष्ट कुठली माहिती का? एकदा तर ना बस मधून उतरल्यावर एक रिक्षावाला डायरेक्ट मला काय म्हणतो, वेअर आर यू फ्रॉम ब्रदर? काय मी फॉरेन वरून आलो. कुठल्या अँगलने मी फॉरेन वाला वाटत होतो, काय माहिती त्याला. बरं ठीक आहे, दम नाश्ता करायचा ना आता आपल्याला. काय करायचं आपल्याला नाश्त्याला? मी धरतो ना बाई. कसं आहे, हात दुखायला लागला 5-10 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये. 10 सेकंद, 2 मिनिट झाले, 2 मिनिट. बरं ठीक आहे, आता आपण नाश्ता काय करायचा सांग. मला तर शिरा खायचा होता. शिरा क्लिअर बोलत जा, शिराच बोलले मी. ठीक आहे, मग आता काय विषय नाही. मी बघू उडीद वडा, इडली विडी काहीतरी काय. सो तिरुपतीला तर नको, काल तिरुपतीला खाल्लं होतं. आता दुसरीकडे कुठेतरी ट्राय करू. हे बघा, हे जे आहे ना, हा जो बॅगचा एरिया आहे ना, हो हा, इथं तर रेल्वे स्टेशन आहे. इथं भरपूर हॉटेल्स आहेत नाश्ता बिष्टा करायला. आणि त्या ह्या रेल्वे स्टेशनच्या जस्ट ऑपोजिटला इकडं आम्ही रूम घेतली होती. तुम्ही पण जर कधी आले संभाजीनगरला तर रूम साठी काय इकडे तिकडे फिरत नका. स्टेशनवर उतरले तुम्हाला रिक्षावाले धरतील, रिक्षा माफिया इथे तुम्हाला धरतील, सांगतील भाई चलो 4-5 हॉटेल दिखाएंगे, करेंगे वो करेंगे, फिर पैसा देणार. काही नका घेऊ. रेल्वे स्टेशनच्या जस्ट ऑपोजिटच्या लेन मध्ये जावं, तिथं 5-6 हॉटेल आहे. इन्क्वायरी करा. तुम्हाला जर ओके टोके मध्ये नॉर्मल फक्त पाहिजे असेल ना, एकदम लक्झरियस फिलिंग नाही, एकदम पण ठीकठाक, एकदम भांगार पण नाही, गाय गुजरा पण नाही, 1000 ते 1100-1200 रुपयामध्ये तुम्हाला रूम भेटून जाईल. पण जर लक्झरी पाहिजे असेल तर लक्झरी पण वाले आहेत. ते रेट काय पण सांगतात, तुम्ही तुमच्या हिशोबाने नाही का. माझ्या हिशोबाने तर तुम्हाला सांगतो 1000 रुपये एका दिवसाचे सफिशियंट आहेत. ते सोडून मग तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार जर तुम्हाला जेवढं डुप्लेक्स लक्झरी पाहिजे असेल तेवढं तुम्ही चेक करू शकता. चला, लय बोललो आता, एवढं बोलत नाही मी कधी. आता नाश्ता करतो आणि मग बाकीचं बोलू. चला ये. तर 3 दिवस झाले आपण इथं बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी नाश्ता वगैरे केला. तर बिगिनर वगैरे नाहीये, ह्याला आहे ना कारण पाहिजे असतं रुसून बसायला. हा आहे ना फुगा माझा बाबा. हो गया, नाश्ता रेडी झालाय. तर तेच सांगत होतो, तिसरा दिवस आहे आज. 2 दिवसात आम्ही 2 ठिकाणी नाश्ता वगैरे, जेवण वगैरे करून बघितलं. ठीकठाक होतं. बट ह्या हॉटेल बद्दल खूप ऐकलं होतं. काल ज्यावेळेला पण आलो होतो, एक भाजी फेल गेली, पण दुसरी भाजी चांगली लागली. आम्ही पनीर तडका का काहीतरी सांगितलं होतं, ते चांगलं प्युअर व्हेज हॉटेल आहे. हॉटेलचं नाव तुम्ही बघू शकता, तिरुपती, शुद्ध शाकाहारी तिरुपती हॉटेल. जस्ट इथं ह्या कॉर्नरला रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन वरून बाहेर आल्याच्या नंतर ना राईटला मारलं की 3 ते 4 नंबरला हे हॉटेल आहे, तिरुपती म्हणून. तर आता नाश्ता करायला आलो आम्ही तिथं. आधीच येऊन बसली, टेबल पुसत होती का काय? चला, तर हॉटेल मधले पहिले कस्टमर आपणच आहे मला वाटतंय. सो गरम आणि फ्रेश मला आपल्यालाच भेटन खायला अशी अपेक्षा करतो, आणि एकदम उत्तम प्रकारे असेल अशी पण अपेक्षा करतो. सो तू काय ऑर्डर करणार आहे?
मला तर शिरा खायची जाम इच्छा आहे, पण खूप जास्त जास्त क्वांटिटीत असेल तर मग खावासा नाही वाटणार ना. मग मग शिरा आणि डोसा घेऊ आपण. हा तू मग पण शिरा खा, मी पण डोसा खाई. तू पण डोसा खा, मी पण शिरा. अरे 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 क्लिअरिटी डायरेक्ट ढासळली रे फ्रंट कॅमेरा मध्ये आल्यानंतर मी काय माहिती बाहेर होतं का माझं तोंडच ढासळलंय काय काय कळत नाही. ठीक आहे काय विषय नाही. माझं मिक्सर संपलं. इकडूनच ठीक आहे. सो आता आम्ही ऑर्डर करणार आहे एक डोसा आणि एक प्लेट शिरा आणि दोघं शेअरिंग करून खाणार आहे कारण की मला गोड जास्त आवडत नाही आणि हिला तिकड जास्त आवडत नाही. सो दोघं पण थोडं थोडं मिक्स करून डोसा खाईल मग शिरा खाईल, ती पण डोसा खाईल शिरा खाईल. ओके चला आता आल्यावर दाखवतो. सोबत राहा, स्किप करू नका व्हिडिओ. माझं नेट कमेंट करा काय वाईट वाटत असेल तर, चांगलं वाटत असेल तर कमेंट करा. शेअर केलं तर चांगलीच गोष्ट आहे, उत्तम आहे. सबस्क्राईब नंतर नका, शेवटी करा. कारण करूशी वाटलं तर करा, नाही तर नका करू. पण व्हिडिओ अख्खी बघा आणि कमेंट नक्की करा, बाकी काय विषय नाही. अरे वा 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 केवढा मोठा डोसा आहे हा. त्याच्यामध्ये टाकून खायचं. ओके याच्यामध्ये डायरेक्ट पॅक होऊन जाईल मला वाटतंय. हे बघू शकता तुम्ही समोशावानी पिरॅमिड सारखा दिसणारा एवढा मोठा डोसा आलेला आहे. या डोस्यामध्ये मला वाटतं दोघांचं पॅक होईल. शिरा तर काय खायची गरजच लागणार नाही. 2 चटणी सांबर, 2 चटणी ते काय चटणी सांबर डोसा 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 इडली वाटा डोसा. इथून तिकडून दिसतंय का ह्याच्यातलं नाही दिसत का? या पिरॅमिड मध्ये बटाटा आणि वाटाणा आहे. तर खाऊन दाखवतो तुम्हाला कसं लागतं. बघू ना लपवलेलं आहे, खजिना आहे खजिना. ओके मस्त मस्त. सांबर चेक करू नको. मस्त आहे, नक्की आवडेल तुम्हाला. हॉटेल तिरुपती प्युअर व्हेज, रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना लेफ्ट हँडला 4 ते 5 नंबर. या बंद करा. आम्हाला शिराच नाही भेटला म्हणजे आम्ही कॅन्सल केला कारण की एवढा मोठा समोसा आणि डोसा होता तेवढा संपला तरी पण त्यांचा शिराच बनून नाही झाला. सो ठीक आहे शिरा स्किप केलाय. आता फक्त डोस्याचं पेमेंट करायचं आणि निघायचं. लेट्स गो. काल तर पेमेंटच होत नव्हतं पठ्ठ्याचं. आज थोडासा हॅप्पी हॅप्पी दिसतोय. अरे झालं 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 झालं. खराब होतं पण आज चांगलं आहे. हॅप्पी हॅप्पी हॅप्पी. चलो कशी पळते बघा कशी पळते बघा. सकाळी सकाळी गर्दी नाही तर चांगलं फ्रेश पण वाटते आज जरा दिवस. हा का फ्रेशच वाटतंय. अजून काही नाहीये का? अजून काय नाही, तिकीट काढायचंय आता. साहेब आल्यावर तिकीट काढू आपण. तिकीट काढताना ते काय काय विचारायचं ते पास दिसतं ते विचारून घे. इथून तिकीट किती काल काय झालं काढला पास पण काय आम्हाला बसच नाही मिळालं. वेरूळला गेलो कृष्णेश्वर आणि वेरूळ. काय झालं इव्हिनिंगच्या टाइम म्हणजे
मिळाली येताना. आज जास्त बसेस असतात ना. आज कोणी म्हटलं बाबा आज सॅटरडे त्रास 14 ना बस किंवा आपण पासच काढून घेऊया. ठीक आहे. सो बघू शकता आता आम्ही त्या गाडीतून उतरलो आणि लगेच ही गाडी आम्हाला लागली. ही पण गाडी अख्खी मोकळी. याला म्हणतात नशीब. आहाहा. हो आता ही गाडी एरोला केव्स पर्यंत आहे पण आपल्याला तिथपर्यंत जायचंच नाही. आपल्याला जायचं दौलताबाद फोर्टला. आधीच उतरणार आहे आपण. सो स्टे ट्यून सोबत राहा. आवाज कसा येतो काय माहिती. मगाशी आवाज खूप खराब आला. आज गाडीत कोण नसल्यामुळे एकदम आईस पाईस बसलाय बाबा. कंडक्टर आले आता तिकीट काढायला. होय होय की सो गाईज आपण पोहोचलेलो दौलताबाद फोर्टच्या पायथ्याशी. म्हणजे इथून चालू होते. इथं बस थांबते या रस्त्यावर. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. दिसतंय का तुम्हाला थोडंफार तरी वरचं ते तडबीट. सो चला आता एक्सप्लोर करूया. लेट्स गो. सो दौलताबाद फोर्टला पण तिकीट आहे. ऑफलाईन जर काढलं इथं तर 25 रुपये पर पर्सन आहे इंडियन पीपल्स साठी. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे किंवा नसेल माहिती बट आता सांगतो. माझी वाईफ आहे जी मल्टी 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 टॅलेंटेड आणि स्मार्ट आहे. तर तिने ऑनलाईनच तिकीट काढलं आणि 25च्या जागी 20 रुपये भेटलं. 20 रुपयाने आम्हाला पर पर्सन तिकीट लागलं. सो आता तुम्ही बघू शकता इथे दिलंय दौलताबाद लोकेशन प्लॅन दौलताबाद फोर्ट. हा पूर्ण हा मॅप आहे. तुम्ही गुगलवर पण बघू शकता आणि इथं पण आहे. इथं दाखवलेलं आहे यांनी. इथं सगळं डिस्टन्स फ्रॉम हिअर प्रत्येक ठिकाणाचं डिस्टन्स वगैरे हे केलेलं आहे. एंट्री आहे आतमध्ये जायची. इथं तिकीट वगैरे चेक करतात ते आणि मग आतमध्ये सोडतात. सो चला. इथून एंट्रन्स परत इथं एक एंट्रन्स. आतमध्ये आल्या आल्याच इथं लेफ्टला आणि राईटला छोटे छोटे असे हे आहेत. त्याच्यामध्ये आय थिंक त्यावेळेस दौलताबाद किल्ला बघू शकता तुम्ही. हे बघा दीर्घा दौलताबाद किल्ला. त्यावेळेचे हे तोफ वगैरे आहेत. हत्यार इथं सगळ्या तोफ ठेवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. ह्या छोट्या तोफ आहेत वाटतं. ही मोठी तोफ आहे आणि ह्याच्यानंतर ना तिकडं पण मोठ्या मोठ्या तोफ आहेत. फुल म्हणजे हे हत्यारांचा भांडार असल्यासारखं आहे. हे बघा हे कसं आहे. ते त्यावेळेसची डायरेक्ट मला वाटतंय एकदम हे बघा डेंजर आहे. हे सगळे हत्यार आहेत त्यावेळेची तोफ वगैरे. हे पण ही सगळ्यात मोठी तोफ दिसते मला तर. स्टार्टिंगच त्यांनी हत्यारांपासून दाखवलेले. हा सगळ्यात जुना दरवाजा. वाव मस्त आहे. तर हे एक पाण्याचा साठा आहे ज्याचं नाव आहे सरस्वती बारव. म्हणजे साठा म्हणजे त्याला बारव म्हणतात. टोटल अशा किल्ल्यामध्ये 3 पाण्याचे साठे आहेत. त्यातला हा फर्स्ट आहे. बाकीचे अजून एक इथंच कुठेतरी आणि मेन आतमध्ये आहे किल्ल्याच्या आतमध्ये ज्याला म्हणतात की शहराच्या आतमध्ये. हा किल्ला नसून एक जिवंत शहर आहे डायरेक्ट की नाही का. बाकीच्या ठिकाणी कसं असतं किल्ला एका ठिकाणी शहर एका ठिकाणी तसं नाहीये ह्याच्याबद्दल. हा खूप एकदम खतरनाक किल्ला आहे. बरेच म्हणजे हा किल्ला जिंकणं पण सहजासहजी शक्य नव्हतं. तुम्ही बघितलं असाल स्टार्टिंग पासूनच किती ह्याला एंट्रन्सलाच किती वळण आहे तिकडे तिकडे इकडे तिकडे. शत्रूने हल्ला जरी केला तरी पण त्यांना थांबवण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी इथं भरपूर त्यांनी हे केलं होतं. अजून आपण आतमध्ये पूर्ण गेलो पण नाही. 1% पण आतमध्ये आलेलो नाही. हे बघा तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतो. ग्राउंडलाच आहे आपण ग्राउंडला. आपल्याला इथून पुढे जायचंय. इथून परत अजून तिथं किल्ला आहे.
म्हणजे डोंगर आहे आणि डोंगरावरती तिथं वरती टॉपला किल्ला आहे. सो लेट्स गो. आपण इथून एंट्री केली. इथून आल्यानंतर न इकडं हा फोर्ट आहे. पण तिथं फोर्टवर जातानाच इथं स्टार्टिंगला इथं काय आहे, एक हत्ती तलाव आणि भारत माता टेम्पल आहे. तर इथून आतमध्ये आल्यानंतर हे जे आहे पहिलं, हे तर टेम्पल तर काही दिसत नाही. हे हत्ती तलाव असावं म्हणजे याच्यात पाणी असेल. आणि इथं खाली जायला तर कुठूनच जागा दिसत नाही मला. छोट्या छोट्याशा पायऱ्या ज्याच्याने माणसं म्हणजे जाऊ शकतात, येऊ शकतात. पण काय कळालं नाही मला नीटच, कारण की ह्याच्यात जर पाणी असलं आणि हे जरी तलाव असलं, तर ह्याच्यात हत्ती जाणार कसे आणि गेलेले हत्ती बाहेर येणार कसे, त्याच्याबद्दल पण काय माहित नाही. पण ठीक आहे, मला हा तर हत्ती तलाव आहे. याच्या पुढं भारत माता टेम्पल आहे. सो भारत माता टेम्पलला जाऊ. हे हत्ती तलाव पण तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी मोठं आहे, भरपूर मोठं आहे. ऍट अ टाइम मला वाटतं 40-50 हत्ती तर ह्याच्यामध्ये आरामशीर बसू शकतात. सो चला. आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. भारत माता मंदिर नाव आहे याचं. ते मावशी ओरडती वाटतं त्यांना, येऊ नका म्हणते वाटतं त्यांना. ठीक आहे, चला आता आपण पुढे जाऊया. अजून आपण काहीच नाही बघितलेलं आहे. आताशी खालीच आहे तरी आपण एवढा टाइमपास करतो. लेट्स 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 गो. आपल्याला जायचंय तिकडं तिकडं. जस्ट भारत माता मंदिरामधनं आम्ही बाहेर निघालो. चष्मा घालत होतो, पण चष्मा घालायच्या आधीच मला तिथं दिसलं, त्या झाडावर, समोरच्या झाडावर आहे ना, एक मोर आहे. मोर इथून नाही दिसणार, मी आता तुम्हाला झूम करून दाखवतो. शांत बसला, एकदम शांत. त्याला वाटतं आम्ही त्याला बघितलं नाही, पण त्याला आम्ही बघितलेलं आहे. आपली नजर लय बेकार आहे. मी पूर्ण फिरल्यानंतर ना इथून एक मला पायऱ्या दिसल्या. तिथं तर लॉक आहे. तर लॉक बघून तर आपल्याला एवढं तरी कळतं तिथं दरवाजा बंद आहे, तिथं आपण गेलो नाही पाहिजे. पण जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या अंगात किती मस्ती आहे, आपण तिथे जाऊन चेक करणार जोपर्यंत आपल्याला कोण ओरडत नाही तोपर्यंत. बंद आहे. बंद आहे ना, तर आतमध्ये जाऊन दाखवलं असतं. दरवाजा पण चांगलं लॉक केलेलं आहे, नाही तर थोडा थोडा उघडून गेलो असतो आतमध्ये. चला चला. किल्ल्याच्या मेन एंट्रन्सच्या दरवाजापाशी आता आलेलो आहे. आता इथून आपण आत जाऊ. की तुम्ही आतापर्यंत बघितलं, किल्ल्याच्या मेन एंट्रन्स मधनं आतमध्ये आल्यानंतर ना फर्स्ट राईटलाच तुम्हाला एक छोटासा बुरुज दिसेल. त्या बुरुजवावरती आल्यानंतर ना खूप भली मोठी अशी तोफ आहे. हात लावले एकदम गारगार आहे बरं का तोफ. तोफ पण एकदम कडक मध्ये अशी बनवलेली आहे. मेंढीचा मेंढीचा ह्याला हे दिलेलं आहे चेहरा. खूप मोठी तोफ आहे, याच्याने भले मोठे मोठे हल्ले केले असणार आहे. आणि खालून येताना जे आपण स्किप केलं, इथं हा एक चिनी महल आहे ज्याच्यावरती निळ्या फरशा वगैरे ते करून, म्हणजे नाही का, थोडासा डिझाईन डिझाईन करून हा डिझाईन केला होता. पण आता तो बऱ्यापैकी ढासळूनच गेलेला आहे. त्यामुळे तिकडे काय गेलो नाही, मगाशी आपण डायरेक्ट वरती आलो. इथून तुम्हाला तो तुम्ही चांद मिनार बघू शकता. इथून बऱ्यापैकी दिसतोय, खालून भरपूर मोठा दिसत होता. नीट फोटो पण काढता येत नव्हता, काय नव्हतं. आता थोडंसं आपण बऱ्यापैकी लांब डिस्टन्स वर आलेलो आहे. छान असा दिसतोय, मस्त आहे. आणि अजून हे बघा, अजून हा किल्लाच आहे. हे पूर्ण प्लेन सरफेस आहे. इथं वरती जायचंय आपल्याला. हे हे पण खाली जे आहे ना हा एरिया, हा पण
एक किल्ल्याचाच एरिया आहे, ह्या देवगड फोर्टचाच एरिया आहे, पण बऱ्यापैकी ढासळून गेलेला आहे, म्हणजे खूप बऱ्यापैकी ढासळलेला आहे. हा जेवढा आहे तो पण भरपूर मोठा आहे, पण भरपूर ढासळलेला आहे. हा भरपूर मोठा एरिया आहे हा. सो चला, ही तोफ मस्त आहे, पण हिला हात लावला ना एकदम गारगार वाटते माहिती का ही तोफ. चला आता वरती जाऊया आपण. बघितलं किल्ल्याच्या परिसरामधून एंटर केल्यापासून हा किल्ला जिंकणं किती कठीण होतं आणि ते कशामुळे होतं. सगळ्यात स्टार्टिंगला जिथून आपण एंटर केलं तिथं एक तर सगळ्यात पहिल्यांदा भुलभुले असल्यासारखं वाकडे तिकडे वळण होते, म्हणजे जरी सैनिक तिथून आतमध्ये आले तरी त्यांना प्रॉपर आतमध्ये हमला करायला टाइम लागेल, ते इकडे तिकडे हे होतील. तिथं त्यांचा फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर ना हा मेंढा पॉईंट, ज्याच्यावर ह्या बुरुजावर भली मोठी तोफ आहे, त्या तोफेवर मेंढीचं चेहरा हे केलेलं, त्याच्यामुळे ह्याचं नाव ठेवलेलं मेंढा पॉईंट. त्याच्यानंतर ना अजून एक स्टेप पुढे आल्यानंतर ना अजून डिफिकल्ट. हे बघा तुम्ही, इथून आतमध्ये जायचंय आणि हा ब्रिज आहे ना आत्ता बांधलेला असणार आहे आपल्या सोयीसाठी, बट इथून मेन विषय सगळ्यात हार्ड डिफिकल्ट फेज किंवा लास्ट स्टेप असं पण म्हणू शकतो. ते काय आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जे आहे पूर्ण किल्ल्याला बॉर्डर आखी, ही पूर्ण किल्ल्याला इकडून तिकडून पाणी, आणि त्यावेळेस ह्याच्यामध्ये मगरी सोडल्या होत्या, मगरी, जेणेकरून कोणी पण, जरी हा डिस्टन्स पण एवढा की कोणी उड्या मारून वगैरे पार करू शकत नाही, इथून पाण्यात त्यांना जावं लागलं असतं. त्याच्यामध्ये एकदम खुंखार मगरी ठेवल्या होत्या त्यांनी, की जेणेकरून जरी सैनिक तिथून पार करून इथपर्यंत आले, तिथं पण त्यांचे थोडेफार सैनिक कमी होणार, परत इथं मगरी त्यांच्यावर हल्ला करणार, अजून सैनिक कमी होणार त्यांचे, आणि वरती जात जात त्यांची संख्या अजून कमी होत जाणार. एकतर ते वरती जाणारच नाही, जरी गेले तरी त्यांची संख्या कमी कमी होत जाणार. पाण्यावाला फेज क्रॉस करून आतमध्ये आलो की इथं डायरेक्ट परत काय अंधेरी मार्ग, म्हणजे इथून पण एकदम छोटासा मार्ग केलाय, इथून काहीतरी अंधार असणार 100%. हे बघा, कळालंच असेल याला अंधेरी मार्ग का म्हणतात, कारण की हा एवढूसा जागा आहे, इथून लईतलंय ना दोघं ते तिघं, ते पण आपल्यासारखे लुकडी लुकड्या, त्यावेळेचे सैनिक बिनिक भरभक्कम होते. 2 सैनिक पण इथून ऍट अ टाइम जाऊ शकत नाही, एवढूसा रस्ता ठेवलेला आहे इथून आत जायला, आणि पूर्ण अंधार केलेला आहे की काहीच दिसलं नाही पाहिजे आतमध्ये जायला. तर आणि मला असं वाटतं इथून आतमध्ये गेलं, इथून वरतून पण त्यांच्यावर हमला करण्यासाठी काहीतरी सोय केली आहे. एकदम खतरनाक विषय केलेला आहे यांनी, काहीच दिसत नाही. इथून आतमध्ये एंटर केलं, इथं एक दरवाजा, इथं काहीतरी असेल, काहीच नाही, इथं पूर्ण अंधार आहे. लाईट फ्लॅश लावून दाखवत. हे बघा, पूर्ण म्हणजे थोडस आतमध्ये आहे, इथं पण सैनिक बसलेले असू शकतात. इथं झालं, इथं झालं, ह्या कोपऱ्यात झालं, म्हणजे इथून आले ना हे दोघं तिघच ऍट अ टाइम येऊ शकतात, असे पळत पळत येऊ शकतात इथनं. त्याच्यानंतर इथं त्यांच्यावर हमला होणार खतरनाक लेवल मध्ये, इथं वर इथून त्यांच्यावर हमला होत असेल. इथून वरती जायला पण मला वाटतं आत्ताच बनवलं असेल, पण त्यावेळेस इथूनच खालून असणार आहे काहीतरी, कारण की इथे लिहिलेलं आहे अंधेरी. इथूनच किल्ल्यामध्ये प्रवेश करायला इथूनच जागा असणार 100%. तिकडून त्या पायऱ्यांनी आल्यावर तुम्ही इथं आले का? त्या पायऱ्यांनी आल्यावर इथं आले का तुम्ही? का वरतून आलेत? अच्छा. हो. भाई कंप्लीट 30 सेकंद किंवा 1 मिनिट झाला असेल मी तिथून आतमधून आलोय. हा अजून अंधेरीच मार्ग चालू आहे, म्हणजे इथूनच किल्ल्यात जायचा प्रवेश आहे. पूर्ण एवढीशी जागा आहे, खतरनाक. इथपर्यंत तर मला नाही वाटत कुठले किती पण सैनिक असं जे टिकले असेल. बऱ्याच ठिकाणी असे छोटे छोटे हे आहेत की तिथं या किल्ल्याचे सैनिक थांबत असतील आणि त्यांच्यावर हमला करत असतील 100%. बघा, इथून एक
बाहेर जायला रस्ता आहे, इथून एक बाहेर बाहेर जायला रस्ता आहे. नेमकं बुलबुल आहे, पूर्ण बुलबुल आहे. कुठून आले तुम्ही, कुठं चालले त्यांचं त्यांनाच कळणार नाही 100% सैनिकांना. हे बघा, इथून परत वरती चढायचंय. एवढं इथून खालून आहे, पूर्ण उंच चढ आहे. इथं तर संपला विषय, एकच जण जाऊ शकतो इथनं. तर आता आपण त्या पहिल्या जिन्याने वरती आलो, अजून जिन्यामध्येच आहे. हे टोटल 3 जिने आहेत वाटतं वरती जाण्यासाठी. खतरनाक रे एकदम, म्हणजे काय डोके लावून ते किल्ले बनवत असतील त्या टायमिंगला, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. आता फायनल आय थिंक इथून बाहेर जाईल. इथून पण बाहेर नाही, हा लास्टचा जिना आहे वाटतं. हा, इथं अंधेरी संपली. हा, आता वरती आलोय. प्राजक्ता कुठून गेली ती काय माहिती, आता तिला शोधायला मला टाइम लागेल परत. हा, हे बघा इथून चांद मिनार दिसतोय. हा चांद मिनार, मागाशी आपण तिथं होतो, तिथून आत्ताशी इथपर्यंत आलोय. हे बघू शकता खाली पाणी, आणि आपल्याला अजून तिकडं जायचंय. बघितलं तिथून ते इथपर्यंत येऊस तर किती भुलभुलया केलेली त्यांनी. इथपर्यंत कोणी हमला करणारी गँग पोहोचू नये. अजून तर वरती जायला टाइम आहे, म्हणजे पोहोचलोच आहे ऑलमोस्ट आपण. तिथं पण काहीतरी जुगाड केला असेल, पण हा इथपर्यंत जेवढं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे सैनिक कमी करण्यासाठी, खतरनाक प्लॅनिंग आहे. चला प्राजक्ताला शोधायचंय आता. वरती आल्यानंतर ना परत 2 जिने पायऱ्या आहेत, त्याच्यानंतर ना मस्तपैकी आपलं गणेश मंदिर आहे. त्यांची अजून क्लिनिंग चालू आहे, तर मी बाहेरूनच पाया पडतो, बट तुम्हाला मूर्ती वगैरे दाखवतो. मस्त एक नंबर. बघू शकता आपल्या गणपती बाप्पाची एक नंबर मूर्ती इथं मंदिरामध्ये. अजून मला प्राजक्ताला शोधायचं, तिचा फोन येतोय पण इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे, तो कॉल येतोय बट आवाज येत नाही. आता तिला शोधायचंय मला अजून, तर बघू कुठं सापडते कुठं नाही. हा, थोडंसंच राहिलंय वाटतं आता वरती. चला, गणेश मंदिरापासून परत आता इथून साईडने उंच अशा शिड्या आहेत. खडी चढाई आहे, डायरेक्ट खडी भरपूर मोठी आहे. फायनली आपण टॉपला पोचलेलो आहे. हा देवगिरी फोर्ट, तर काय माहिती, खाली अख्खं गाव, तर चांद मिनार, देवगिरी फोर्ट. हा पण फोर्ट आहे का, इथून एंट्रन्स आहे. ह्याच्या मागं पण काहीतरी आहे, तिथं जाऊ. चला, थकलो रे, सहसा एवढं थकत नाही लगेच, पण थकण्यामागचं कारण तर तुम्हाला कळालंच असं. एकदम अंधारी मार्ग, भुलभुलैया, त्याच्यामुळे माणूस थकला. सरळ चढाई जरी असली तर माणूस थकत नाही, पण अशी वाकडी तिकडी येते असेल ना, लवकर थकून जातो माणूस. आणि माणूस थकला की त्याचा मेंदू चालत नाही, मेंदू नाही चालला की त्याच्यावर समोरचा व्यक्ती हवी होतो. आणि अशा प्रकारे बाहेरून हे गड जिंकण्यासाठी आलेले सैन्य तिथंच समाप्त. चला आता आतमध्ये थोडस बसू 2 मिनिटं, प्राजक्ताला शोधा, अजून प्राजक्ता भेटलेली नाहीये. सो चला.
इथं आल्यावर परत बुलबुला या. जसं तुम्हाला मी खाली सांगितलं होतं, आपण इकडून एंटर करत करत इथून चारमिनार इकडून असं आलेलं इथं भुयारी मार्ग. आणि मी जे सांगत होतो बऱ्यापैकी किल्ला ढासळलेला आहे. इकडं पण तटबंदी तुम्ही बघू शकता. इकडं 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 पण किल्ला भरपूर. अरे बापरे, लय लांबपर्यंत. तिकडे त्या 4 व्हीलर येतात त्याच्या थोडंसं अलीकडपर्यंत पण तटबंदी आहे. म्हणजे हा काही एरिया पण जो खालचा दिसतोय ना, जिथं काहीच दिसत नाही, थोडीशी तटबंदी दिसते, तो पण किल्ल्याचाच हिस्सा आहे. काय माहिती तुम्हाला दिसतंय का नाही. सो ही तटबंदी आणि इथून तिथपर्यंत भरपूर एरिया म्हणजे मोकळाच असेल. त्यावेळेस फक्त तटबंदी होती, त्या एरियात काय केलं नसेल. बट हा पण किल्ल्याचाच हिस्सा आहे. आणि आपण आलेलो आहे इकडून इकडून सरळ 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 इकडून आलेलो आहे. इकडून नाही आलेलो आहे आपण. हो, अजून प्राजक्त सापडलेली नाहीये. तिची शोध मोहीम अजून चालू आहे. अजून एक फायनल टप्पा राहिला, म्हणजे टप्पा नसेल तिथं काहीच नसेल. आता आलेलो डायरेक्ट ऑलमोस्ट वरती. जो इथपर्यंत सैनिक आला, म्हणजे यांचं सैन्य इथपर्यंत आलं म्हणजे संपला विषय, त्यांनी गड जिंकला. पण इथपर्यंत येणं सहजासहजी शक्य नसेलच कोणाचं पण त्यावेळेस. पण खतरनाक आहे, एक नंबर आहे. एक्सप्लोर करा नक्की या. बरेच जण मला म्हणले इकडे काही नाही, पूर्ण ढासळून गेले, काय जाण्यात अर्थ नाही. पण तरी पण गड किल्ले एक्सप्लोर केलेच पाहिजे आपण, किती पण ढासळलेले असू किंवा नसू. आता जेवढे आपण एक्सप्लोर करतोय तेवढं तरी ऍटलीस्ट आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ मधून किंवा मेमरीज मधून लोकांना दिसन. तरी येणाऱ्या पिढीला तर हे पण दिसणार नाही. आताच एवढं पूर्ण ढासळून गेले, येणाऱ्या पिढीला हे पण कितपत दिसेल ते पण गॅरंटी नाही. सो टाइम असेल तुमच्याकडे, नसेल तरी पण थोडाफार वेळ काढून गड किल्ले एक्सप्लोर करा. गड किल्लेच नाही, जेणेकरून ज्या अशा गोष्टी एक्सप्लोर करा की ज्या कालाच्या ओघामध्ये हळूहळू हळूहळू हळू संपुष्टात चाललेल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या माध्यमाने कॅप्चर करा आणि समोरच्यांना, येणाऱ्या पिढीला दाखवा. सो अजून प्राजक्ता सापडलेली नाही यार. प्राजक्ता कुठे? सर आता इथला स्टॉप झाला. आता अजून वरती एक स्टॉप आहे, तिथे जाऊया आपण. अरे बापरे, इथून परत खडी चढाई, परत चढो. चला चला. कौन से स्कूल से है तुम? हम कनेर से, जिला पालघर. तो क्या बोलना चाहोगे, कैसा लगा तुम्हें ये फोर्ट? बहुत मजा आया। ये नजारा देख लो आप। नजारा तो देख लिया, पब्लिक को भी दिखा दिया है. आप कितने बजे आए थे यहाँ पे? हाँ हम आए कल ही से हर जगह घूम रहे और हाँ. यहाँ पर आए अभी 9 बजे। 9 बजे, अभी बजे 10 साढ़े 10. हाँ, अभी खत्म हो गया. ऊपर क्या है और? हाँ, ऊपर बस 2 तोपे, एक नीचे और एक ऊपर है, और एक तोपे उसमें पूजा वूजा किया गया। अच्छा अच्छा, कौन से स्टैंडर्ड में हो आप लोग? हम 7 लोग 8 में। अच्छा अच्छा, बाकी और क्या कहना चाहोगे इस फोर्ट के बारे में? ठीक है, बढ़िया है ना? तो जो भी देख रहे हैं उन लोगों को बताओ, लाइक सब्सक्राइब शेयर. चलो बाय बाय. कमेंट जरूर करे जो कोई भी देख रही हो, कैसा लग रहा है कैसे नहीं. चलो मैं फेमस होने दो पहले, फिर तुझे फेमस कर दूंगा. तर ही सगळ्यात टॉपची मेन कमान. त्याच्यानंतर ना इथं हे वरती तोफ वगैरे दिसते, ते इथं थोडस काहीतरी असं. हे फायनल आहे, हे या गडाचं फायनल आहे, फायनल. अजून प्राजक्ता सापडलेली नाही, दिसत पण नाही. खाली तर गेली नसेल. बापरे, फुल अँड फायनल. इथून पॅकअप होणार आहे आपला परत. तर काय जनार्दन स्वामी मंदिर
खाली आहे का? इथं जनार्दन स्वामी मंदिर आहे परत इथं खाली पण. चला जाऊया. लॉक लावलेलं आहे, काय जाऊया. ठीक आहे, जाळीमधनं दाखवतो. एक मिनिट, फोन आलाय मला. दिसत तर काहीच नाही आतमध्ये. लॉक पण लावलेलं आहे, पण आतमध्ये असं काही दिसत पण नाही. अंधार आहे म्हणून दिसत नाही का काय, काय माहिती. काहीच नाही आतमध्ये, फक्त इथं वरती बोर्ड लिहिलं जनार्दन मंदिर. ठीक आहे, तर झाले, संपले, एकच राहिले. तिथं जाऊन येऊ आपण. वरती आलो आहे. जशी खाली एक मेंढा तोफ होती तिकडून तिकडचं एरियाचं रक्षण किंवा तिकडं निगराणी करण्यासाठी, तसं इथं एक आहे काळा पहाड तोफ, हे इकडच्या एरियाचं रक्षण करण्यासाठी. असं ही पण बऱ्यापैकी मोठीच आहे. मेंढा तेवढीच आहे, जेवढी खाली मेंढा तोफ होती तेवढीच आहे. हे बघा, दाखवतो तुम्हाला. इथून किल्ल्याच्या कडच्या साईडची निगराणी करण्यासाठी हा बुरुज असावा. असावा म्हणजे आहेच. झालं, संपलं. इथं वरती काहीतरी, इथं पण तोफ असेल, दुर्गा तोफ. दुर्गाचे काय माहिती, ते हसले सांगताना. खरंच आहे ना. चला, हा दाखवणार दाखवणार. आता फुल अँड फायनल एक दुर्गा तोफ होतं वरती. अख्खा गड एक्सप्लोर करून झालं, पण अजून प्राजक्त सापडली नाही. प्राजक्ता काय माहिती. हाय हाय, भाऊनी सांगितलं होतं दुर्गा तोफ आहे. बरोबरच आहे. तसे आपली मराठी माणसं खोटं बोलत नाही. मस्करी म्हणजे नाही का, मला वाटलं बळत त्याने असंच बोलला असं काहीतरी. हे बघा तुम्ही, दुर्गा तोफ. ही तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवलेली आहे. आसपासच्या मोकळ्या मैदानातून आणि डोंगरदऱ्यातून येणाऱ्या शत्रूंपासून लांबूनच लक्ष साधण्याकरिता आहे. अशी बाकीची पूर्ण डिटेल लिहिलेली इथं. इथून इथून वर चढायचंय आपल्याला. सो परत एक शेवटची चढाई, आणि तिथून अख्खा एरिया कव्हर होईना आपल्याला. बघू शकता तुम्ही, एवढाच रस्ता आहे, एवढाच रस्ता आहे, माझ्या एवढाच रस्ता आहे. हा, हे बघा, स्कूलची ट्रिप आणि फायनल वाली तोफ, तिचं नाव आहे दुर्गा तोफ. तर फायनली प्राजक्ता भेटलेली आहे. मला वाटलं ती माझ्या पुढे असेल, बसली असेल माझी वाट बघत, पण ती कुठे आहे बघा. दिसली का प्राजक्ता? ए प्राजक्ता, हाय कर हाय. मला वाटलं ती माझ्या पुढे, पण मी तिच्या पुढे होतो. मला वाटतं ती सोप्या सोप्या रस्त्याने आली, मी अवघड अवघड रस्त्याने आलेलो आहे. ये वरती या. ठीक आहे, ही दुर्गा तोफ दाखवतो तुम्हाला. ही सगळ्यात मोठी काय 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 माहिती, बट मला तर मोठीच वाटते. भरपूर मोठी आहे तोफी. काय म्हणे, तोफ एवढ्या उन्हात असतात, पण तोफ एकदम गार आहे. यांची बनावटच अशा प्रकारे, पुढलं धातू वगैरे एकदम खतरनाक विषय. वरतून पूर्ण थंड, पण ह्याच्यातून सोडलेला बॉम्ब डायरेक्ट दुश्मनाचा डायरेक्ट विषय. थांब. तर अशा प्रकारे पूर्ण हा दौलताबाद फोर्ट आपण एक्सप्लोर केलेला आहे. जेवढं मला करता आला, जेवढी माहिती देता आली तेवढी तुम्हाला दिलेली आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग माझा आवडला असेल, किंवा नसेल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नसेल आवडला तरी पण लाईक नका करू, पण कमेंट करून नक्की सांगा की का आवडलं नाही, कशामुळे आवडलं नाही, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. सो मी माझ्या येत्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्या गोष्टींवर विचार करेन आणि नक्कीच त्याच्यावर सुधार आणण्याचा प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून अँड बाय.
हे बघा, हरवल्याला माणूस आलाय, शानपणा करत माझ्या पुढे गेली होती. मला वाटलं ती वरती जाऊन बसली असं आरामशीर, पण तिच्या 10 ते 15 मिनिटं आधी मी आलोय वरती. ठीक आहे, जा, हे फायनल पार्ट आहे, हा दाखव दुर्गा तोफ. आता ही मिनी ब्लॉग चालू आहे, तुम्ही बघा. अशा प्रकारे प्राजू पोचली दुर्गा तोफकडे. तर जसं की अंधेरी मार्गामधनं वरती आलो आपण. जे अंधेरी मार्गाच्या आधी तुम्हाला दाखवलं होतं ब्रिज, तिथून वरती यायला ब्रिज होता, पण पूर्ण अख्ख्या गडाला त्यांनी कव्हर केलं. बघू शकता तुम्ही या पाण्याने. आणि ह्या पाण्यामध्ये मगरंते सोडले होते की जेणेकरून इकडून कोणी पण इकडून आलेले ना. एक तर सगळ्यात मेन पॉईंट इथून इकडे येणं, कारण की याच्यामध्ये सगळ्या मगरी बिगरी सोडल्या होत्या. आणि इथून जरी इथं जरी आलं तर इथून चढणं पॉसिबलच नाही, डायरेक्ट सरळ चढाई आहे. तर जसं की तुम्ही आतापर्यंत बघितलं, अख्खा दौलताबाद फोर्ट आम्ही एक्सप्लोर केलेला आहे. खाली आलोय, आम्ही डायरेक्ट जाणार होतो, पण आता आम्हाला कोणाची कबर बघायची आहे, औरंगजेबाची आम्हाला कबर पण बघायची. इथं ते ठेवलेलं आहे जवळपास, सो त्याची पण कबर बघायची. आणि त्याच्यानंतर ना आपले एक रिलेटिव्ह आहेत इथं संभाजीनगर मध्ये, त्यांच्या घरी पण जायचंय. सो म्हणलं थोडंसं काहीतरी खावं. इथं फोर्टच्या बाहेर आल्यानंतरच एक हॉटेल आहे लक्ष्मी रेस्टॉरंट म्हणून, तिथं आलो. बऱ्याच जणांच्या टेबलवर बघितलं मी, आलू पराठा दिसत होता, चांगला वाटला म्हणून ऑर्डर केलाय. टेस्ट करून सांगतो कसा आहे. लोणचं, बटाट्याची भाजी, दही, छान आहे. तुम्ही जर कधी आलं तर मस्त आहे. भाजी थोडीशी कमी लावून खावा, भाजीमध्ये तेल थोडंसं जास्त आहे. दही सोबत खावा, एक नंबर. तर आता एवढं खाऊ पटकन निघू, संध्याकाळी 7ची ट्रेन पण आहे आमची. बाय 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 बाय. तर जसं की तुम्ही आतापर्यंत बघितलं, आम्ही दौलताबाद फोर्ट अख्खा एक्सप्लोर करून खाली आलो. मग तिथं मस्त थोडंसं खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो डायरेक्ट रिटर्न, बट प्राजक्ता म्हणली तिला औरंगजेब आलमगीर यांची कबर पाहायची आहे. तर मग आपण तिथून डायरेक्ट बस पकडली आणि कुठं आलो, कुलदाबादच्या सर्कलच्या स्टँडवर उतरलो स्टॉपवर. आणि तिथून 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच ते आलमगीर साहेबांची हे नाही का कबर आहे वाटतं. हे बघा इथून दिसते वाटतं, हेच आय थिंक. दाखवतो तुम्हाला. अजून 10 मिनिटं लागतील इथून चालत जायला. सो चाललोय चालत. ते बोलले काय गाडीची काही गरज नाही गाडी, सो जावा 1 2 लेट्स गो. तर प्राजक्ता काय म्हणशील मग, आज सकाळ धरून आपलं जे ट्रेकिंग झालं, दौलताबाद फोर्ट झाला, आता आपण इथं चाललोय कबरीवरती, काय म्हणणं तुझं मग? काही नाही, मी खुश आहे, कारण मला हे सगळं बघायचं होतं खूप दिवसांपासून. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि मी दौलताबाद फोर्ट बघितला ना, असे कुठेच एवढे ठिकाणं नव्हते. म्हणजे मी एवढे किल्ले केले, पण रहदारीच्या ठिकाणी असून पण तिथं भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. त्याचा चांगला जपवलेलं आहे, हे खूप चांगलं वाटलं. अजून काही नाही, मग आता आपण औरंगजेबचा आलमगीर बघू आणि मग निघूयात डायरेक्ट कल्टी. कळते आपल्या पाहुण्यांच्या घरी जायचंय ना आपल्याला. कळते नाही, काहीतरी बघूयात ना. आता काय बघायचं, टाइम बघ ना किती झाले, आता वाजलेत 1. आपल्याला इथून जायला आपल्याला 2 वाजतील. मग जेवण 2-2:30 वाजतील जायला आपल्याला. मग जेवण वगैरे करू त्यांच्या इथं जाऊन. आणि मग परत ते स्टेशनवर सोडवते ना आपल्याला. मग डायरेक्ट मग 7:30 का 8:30ची ट्रेन आहे ना वाटतं, 8:20ची. हा, मग आपला फुल अँड फायनल पॅकअप, मग निघायचं बॅक टू द होम. औरंगाबाद नाही तसं तर बघायला गेलं ना तर हे संभाजीनगर आहे. बरेच लोक विसरतात नाही का की नाव बदललंय, पण ठीक आहे, काही विषय नाही. आपण जे जे विसरतात त्यांना आठवण करून देत जाऊ, आपलं काम आहे रे ते. हा, बोल काय म्हणत होते? तर काय नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की उगाच छत्रपती संभाजीनगरला पर्यटन राजधानी नाही म्हणत महाराष्ट्राची. तर नक्की या पर्यटन राजधानीला भेट द्या आणि त्या गोष्टी बघा, एकदा तरी बघा. छान एकदम. ठीक आहे, बसले बडबड करायला लागल्या. चला, चाललोय झालं, आलोय आता 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिथे गेलो तुम्हाला दाखवतो. चला, फायनली आम्ही 5 मिनिटाचं अंतर होतं चालत यायचं, तर पोहोचलेलो आहे आम्ही. तर ते पण बोर्ड लिहिलंय औरंगजेब आलमगीर
टॉम ऑफ मुघल एम्पायर औरंगजेब आलमगीर. सो आता आपण आतमध्ये जाऊ. काय माहिती आतमध्ये जाऊन देतात का, मोबाईल वगैरे अलाउड आहे का नाही. सो जेवढं दाखवतो तेवढं मी तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. आलमगीर त्याच्या इकडच्या बाजूला पण बघू शकता तुम्ही इथे. इथे काय तारीख वगैरे तर सन सो औरंगजेब आलमगीर यांना इथं पुरलेलं आहे आणि बऱ्यापैकी इथं टेक केअर करणारे आहेत. तर ते सो आता जी फर्स्ट पाहिली ती आलमगीर यांची हे होती. त्याच्यानंतर ना आता कुठं जिथं चाललोय ते आहे आझमशाह यांची पण कबर इथंच आहे, ज्याने आपल्या म्हणजे त्याच्या मम्मीच्या आठवणीमध्ये म्हणजे त्याच्या आईच्या आठवणीमध्ये बीबी का मकबरा हे इथं हे बनवलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. अशा प्रकारे आमचं संभाजीनगर मधला टूर जो प्लॅन केला होता छोटासा आम्ही, तो कंप्लीट झालेला आहे. देवगड किल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही औरंगजेब आलमगीर यांच्या कबरेवरती पण आता येऊन गेलो. तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसलंच असं हे दाखवलं मी. आलमगीर आणि त्यांच्या पोराची पण इथंच आहे दोघांची कबर. आलमगीरचे पोरगा म्हणजे तेच ज्याने बीबी का मकबरा बांधला होता त्याच्या मम्मीच्या आठवणीमध्ये. सो दॅट्स इट. बाकी काय नाही, एवढंच होतं. आता पॅकअप करू. आता बसची वाट बघतो इथे. बस आल्यानंतर ना इथून आम्ही डायरेक्ट जाईल बाबा स्टॉपला. सो तिथं माझे रिलेटिव्ह आहेत, ते आम्हाला पिकअप करायला येणार आहेत. सो त्यांच्या घरी जाईल, मग जेवण वगैरे करण आणि संध्याकाळी ट्रेन आहे आमची 7:30ला. ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट बॅक टू द पुणे. सो आतापर्यंत जसं की तुम्ही व्हिडिओ बघितला, ब्लॉग बघितला, ज्यांनी कोणी कंटिन्यू बघितला किंवा स्किप करत बघितला, 1.5 तास पण बघितला असेल, तो विसरू नका लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब काही नाही केलं तरी चालेल. सबस्क्राईबला मी कधीच तुम्हाला काहीच बोलणार नाही जिंदगीमध्ये. करू वाटलं तरच करा, कारण की जर तुम्हाला आवडत असेल तरच सबस्क्राईब करा, नाही तर उगाच तुम्हाला आवडत नाही तुम्ही नावाला सबस्क्राईब करून ठेवणार, काउंट वाढणार, काय उपयोग नाही रे त्याचा. सो जेन्युअनली कमेंट करा. जर आवडलं तर चांगली कमेंट करा, नाही आवडलं तरी काय चेंजेस करायला पाहिजे ते पण सांगा. चुकून काही वेगळं जरी बोललो असेल, चुकून जरी काही इकडे तिकडे झालं असेल तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा असावी. आणि इथून पुढच्या ब्लॉगला माझ्या तुम्ही असाच सपोर्ट करा जसा या ब्लॉगला केला. सो बाय बाय, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ. चल बाय. स्टार्ट केलं का? हा चला येऊ का? बाय बाय. थँक्यू. थँक्यू. बाय. येस आय लव्ह यू. येस आय लव्ह यू टू. सो चलो गाईज, फायनल पॅकअप, बाय बाय. सगळं मटेरियल पण घेतलेलं आहे आपण आता, आणि आता आपली ट्रेन आहे. चल जाऊया. पॅकअप, बाय बाय. कीप लव्हिंग, कीप सपोर्टिंग. आय लव्ह यू टू. आम्ही चाललो आमच्या गावाला. पुढे काय रे, चेन पडे ना आम्हाला. सो गाईज, तसं की बघितलं असेल मी किती स्ट्रगल केलाय या ब्लॉग साठी. सो प्लीज
विसरू नका, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा सगळ्यात शेवटी सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. आणि असाच प्रेम दाखवा, म्हणजे जेणेकरून मला माझा नेक्स्ट ब्लॉग करण्यासाठी मोटिवेशन भेटेल. सो गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय.